विद्यार्थ्यांनो, आज आपण इंग्रजी स्कॉलरशिपमध्ये जे 8वं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. म्हणजे आपल्याला एखादा मोठा शब्द दिलेला असतो, बिगर वन्स म्हणजे एक मोठा शब्द दिलेला असतो आणि त्यापासून आपल्याला कसा शब्द शोधायचा आहे, स्मॉल वर्ड. म्हणजेच एखाद्या मोठ्या शब्दापासून आपल्याला लहान लहान शब्द किती तयार होते ते शोधायचं आहे. तर बघा, याच्यामध्ये ज्यावेळी आपण बेसिकचा विचार करतो, कधी पण बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, नेमकं करायचंय काय. तर कोणताही शब्द दिला जाईल आणि त्यापासून किती शब्द तयार होतात ते आपल्याला विचारलं जाईल, किंवा कोणते शब्द तयार होतात, किंवा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो, किंवा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. मग याच्यामध्ये आपल्याला जर आपण उदाहरण घेतलं, समजा टीचर हा शब्द घेतला, हा 6 अक्षरी शब्द आहे. याच्यामध्ये किती अक्षर आहेत, नाही 7 अक्षरी शब्द आहे. किती, 7 लेटर्स आहेत. त्याच्यात किती लेटर्स आहेत, 7, म्हणजे 7 लेटरचा वर्ड आहे हा. आणि याच्यापासून आपल्याला काय करायचे, लहान शब्द बनवायचे. त्याच्यामध्ये पण बनवू काय दिलं जातं की बाबा एक अक्षरी शब्द किती. आता एक अक्षरी शब्द सुद्धा असतो बरं का, नसतो असं नाही, पण ते एक अक्षरी कधी विचारलं जात नाही. म्हणजे याच्यापासून मिनिंगफुल वर्ड्स तयार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आपल्याला, मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आपल्याला. मग स्मॉलच असतात मोठ्या शब्दापेक्षा. मग आपल्याला जर म्हणलं 2 लेटरचे 2 अक्षरी किती शब्द तयार होतील असं जर विचारलं 2 लेटरचे, तर किती शब्द तयार होतात ते आपण बघू अगोदर. आणि याच्यात पण बरं का, स्ट्रेट लाईन म्हणजे डावीकडून उजवीकडे, लक्षात आलं का. त्या पद्धतीने आपल्याला तयार करावं लागतात. आता बघा, इथं आपल्याला 2 लेटरचे वर्ड्स तयार करायचे अगोदर. तर 2 लेटर्सच बघायचे. TE आहे का बाबा, नाही. पुन्हा EA नाही, AC नाही, CH नाही, HE हा शब्द मात्र तयार होतो. HE माहित आहे की नाही तुम्हाला, HE म्हणजे काय, ही म्हणजे तो. बघा, हा झाला की नाही तो शब्द तयार, HE. त्यानंतर ER नाही होत, म्हणजे 2 अक्षराचा अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतोय, फक्त HE 2 अक्षरांचा म्हणतोय मी. त्यानंतर आपण 3 लेटरचे वर्ड तयार करून बघूया. 3 लेटर, ज्याच्यामध्ये 3 लेटर्स आहेत असे शब्द किती तयार होते पाहूया. बघा, तर 3 अक्षराचा पहिलाच बघा, TEA. टी म्हणजे चहा माहित आहे, म्हणजे 3 अक्षराचा शब्द TEA होतो. टी म्हणजे काय, चहा. आणखी 3 अक्षराचा कोणता होतो का बघूया, EAC नाही, पुन्हा ACH नाही, CHE नाही, H बघा ER होतोय की नाही. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे, म्हणजे हर हा सुद्धा शब्द तयार होतो. तिचा, तिची, तिचे, लक्षात घ्या. त्यानंतर आता 4 लेटरचा शब्द आपल्याला तयार करायचा आहे, 4 अक्षरांचा. मग बघा बरं, TEAC नाही होत, टी ला काढून टाका, EACH होतोय शब्द इच, मिनिंगफुल. मग तो 4 लेटरचा वर्ड आहे, 4 लेटर्स. कोणता झाला, EACH. इच म्हणजे काय, इच म्हणजे प्रत्येक, इच म्हणजे प्रत्येक. आता बघा, त्यानंतर ACHE हा सुद्धा शब्द तयार होतो. H आहे की नाही, ACHE. H म्हणजे काय, दुखणे, दुखणे म्हणजे काय पण असेल. मग आपण हेडेक म्हणतो, स्टमक एच म्हणतो. H याचा अर्थ फक्त दुखणे, आणि स्टमक एच म्हटलं की काय झालं,
पोटदुखी. हेडेक म्हणलं की काय झालं, डोकेदुखी. मग अशा प्रकारचे शब्द आता 4 लेटरचे पाहिले. आता 5 अक्षराचे तयार होतात का बघूया. बघा TEACH हा तयार झाला 5 अक्षराचा, बरोबर. 5 लेटरचा वर्ड कोणता तयार झाला, TEACH. टीच म्हणजे काय, शिकविणे, शिकविणे हे लक्षात घ्या. त्यानंतर EACHE नाही शब्द, ACHER नाही शब्द, पुन्हा तर 5 लेटर राहतच नाहीत. आता 6 अक्षराचा आहे का कुठला शब्द, TEACHE नाही आणि EACHE असा पण R असा शब्द नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 अक्षरांचा फक्त किती शब्द तयार झाला, 1. 3 अक्षरांचे 2 शब्द तयार झाले, 4 अक्षरांचे सुद्धा 2 शब्द तयार झाले आणि 5 अक्षराचा मात्र 5 लेटरचा TEACH हा एकच शब्द तयार झाला. अलग लक्षात. पण आपल्याला जसं विचारलं जाईल त्याच पद्धतीने त्याचं उत्तर शोधावं लागेल. लक्षात येतंय. समजा आपल्याला 2 लेटरचे वर्ड विचारले, याच्यामध्ये स्ट्रेट लाईन हे आपण सगळे कसे तयार केले, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट STRAIGHT स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे काय, सरळ. सरळ म्हणजे कसं, फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे. आणि कधी कधी जर आपल्याला ते वर्ड्स वापरायचेच नसतील, म्हणजे कसंही लिहा म्हटलं मागचा पुढं, उदाहरणार्थ आता कसं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर असं अगोदर ई घेऊन पुन्हा असं तयार होतंय का बघता येतंय. पण इथं कुठला होत नाही. हे बघा, मग ह्याच्यामध्ये जर बघितलं मी ये घेतलं, कुठला पण वर्ड ये, त्यानंतर ई घेतलं किंवा आर, ये ई घेण्याऐवजी आर घेतलं, आर, आणि पुन्हा वापस येऊन काय केलं की ई घेतलं, तर ARE शब्द तयार होतो ना. पण तो स्ट्रेट ऑर्डर नव्हतो का, स्ट्रेट ऑर्डर नव्हतो का, नाही. कसं पण कोणते पण अक्षर घेऊन जसं इन्स्ट्रक्शन असेल त्या पद्धतीने आपल्याला ते सोडवावं लागेल. आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. आता आपल्याला काय करावं लागतं म्हणून अजून याच्यामध्ये आपल्याला नाऊन माहित पाहिजे, प्रोनाऊन माहित पाहिजे, वर्ब ओळखता आला पाहिजे, म्हणजे शब्दाच्या ज्या जाती आहेत पार्ट ऑफ स्पीच हे सुद्धा समजलं पाहिजे. तेव्हा आपण हे चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो. अलग लक्षात. बघा, त्यानंतर आपण यातले काय करूया, सॅम्पल क्वेश्चन्स घेऊया. बेसिक मध्ये तुम्हाला याची फक्त माहिती दिली मी. आता काय पाहायचंय, सॅम्पल क्वेश्चन्स. सॅम्पल क्वेश्चन्स म्हणजे काय बघानो, तर नमुना प्रश्न आपण म्हणतो त्याला, नमुना प्रश्न म्हणतो. चला तर पाहूया सॅम्पल क्वेश्चन्स, नमुना प्रश्न. आता नीट लक्ष द्या. नमुना प्रश्नातला पहिला प्रश्न आहे, विच प्रोनाउन इज हिडन इन द फॉलोइंग वर्ड. विच प्रोनाउन, हे बघा, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. मी सुरुवातीला सुद्धा सांगितले की आपल्याला सर्वनाम वगैरे माहित असलं पाहिजे. प्रोनाउन इज हिडन म्हणजे लपलेले आहे. इन द फॉलोइंग वर्ड खालील शब्दामध्ये. चूज द करेक्ट ऑप्शन. चूज म्हणजे निवडा, करेक्ट ऑप्शन म्हणजे योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता वर्ड कोणता दिलाय आपल्याला, बघा, फॉलोइंग वर्ड. मी तो वर्ड लिहिलेला नाही बहुतेक. तो वर्ड आपल्याला दिलेला आहे फेवरेट. बघा तो वर्ड कोणता, FAVOURITE, फेवरेट. या शब्दामध्ये आपल्याला कोणतं सर्वनाम लपलेलं आहे ते शोधायचं आहे. बघूयात. आता सर्वनाम तुम्हाला माहित आहे की नाही, सर्वनाम माहित आहे तुम्हाला. सर्वनाम बघा, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. इंग्रजीमध्ये जर सर्वनामचा विचार केला तर आय, वी, यू, ही, सी, इट, दे. त्यानंतर बघा अजून मी, माय,
ही तर वर लिहिलंय, हिचं काय होईल मग? हिम, हिज, शीचं हर, त्यानंतर देचं देम, THEM, देम, देअर, THEIR. हे सगळे काय आहेत? सर्वनाम आहेत. वीचे सुद्धा आहेत की, वीचं काय होईल? अस, आवर. बघा हे सर्व प्रोनाउन्स आहेत आपले, लक्षात घ्या. मग हे प्रोनाउन्स कळाले पाहिजे. मग ह्यातलाच कुठला तरी प्रोनाउन या ठिकाणी तयार होणार आहे आपला. मग बघूयात त्यांनी त्याच्यामध्ये फेवर. फेवर म्हणजे काय रे बाबांनो? मर्जीतला, मर्जीतला. म्हणजे म्हणतात बघा कधी कधी ते काय त्यांच्या फेवर मधले आहेत, म्हणजे मर्जीतले आहेत, आहे की नाही? मग आवर म्हणजे आवर, वी म्हणजे आम्ही, आणि आवर म्हणजे अस म्हणजे आम्हाला, आणि आवर म्हणजे आमचा, आमची, आमची, आमचा, आमची, आमचे. त्यानंतर हा तर अर्थपूर्ण शब्दच नाहीये, VOUR असं काय. त्यानंतर राईट म्हणजे काय? संस्कार. राईट म्हणजे काय? संस्कार, मूल्य, आहे की नाही? मूल्य, संस्कार, हे लक्षात घ्या. आणि बघा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या शब्दामध्ये आपल्याला काय सापडणार आहे? तर बघा, तर फेवर असून काय उपयोग नाही, तयार होतो FAVOUR इथपर्यंत शब्द तयार होतो, परंतु तो काय सर्वनाम आहे का? नाही. त्यानंतर आवर, हे बघा OUR, हा आवर शब्द तयार होतो, आणि आवर हे सर्वनाम आहे. राईट हे सर्वनाम नाही. मग लक्षात घ्या, राईट ह्याचा उच्चार होतो बरं का, राईट, पण सर्वनाम आवर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आहे? याचं उत्तर आहे. आलं लक्षात? यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न दुसरा. हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स. हाऊ मेनी म्हणजे किती, स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे लहान अर्थपूर्ण शब्द. कॅन बी फॉर्म्ड, फॉर्म्ड, कॅन बी फॉर्म म्हणजे तयार होऊ शकतात, कॅन बी फॉर्म्ड. इफ द लेटर्स, जर अक्षरे, काय म्हटलंय? इन द वर्ड टीचर, टीचर या शब्दातील अक्षरे आर अरेंज्ड म्हणजे मांडण्यात येतील. कसे? इन स्ट्रेट लाईन, स्ट्रेट ऑर्डर, स्ट्रेट लाईन पण म्हटलं तरी चालेल. स्ट्रेट ऑर्डर म्हणजे काय? तर मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला, डावीकडून उजवीकडे. पण मगाशी सांगताना नुसते आपण जोडूनचे शब्द घेतले, तर जोडून न घेता जरी शब्द तयार झाले तरी आपल्याला तयार करावे लागतात, हे लक्षात घ्या. आता मग कोणकोणते शब्द तयार होतील आणि किती होतील ते आपल्याला पर्यायात लिहायचे, पण अगोदर कोणते तयार होतील ते पाहावं लागेल. पाहूयात आपण. समजा हा शब्द घेतला, कुठे आहे तो आपला? टीचर. इथं शब्द लिहितो मी TEACHER. याच्यापासून आपल्याला कोणकोणते शब्द तयार होतात ते बघायचे. तर पहिला शब्द बघा काय तयार होईल. आता आपण सिरियली बघताना बघू शकतो कोणकोणते शब्द तयार होतात. तर बघा, पहिल्यांदा जर विचार केला आपण तर स्ट्रेट लाईन इथून पाहताना टी पासूनचे सगळे शब्द तयार करायचे अगोदर. एक अक्षरी असो, दोन अक्षरी असो, तीन अक्षरी असो, चार अक्षरी. कारण आपल्याला इथं 2 लेटरचे 2 अक्षरी शब्द विचारले का? नाही. 3 अक्षरी शब्द विचारले का? नाही. आपल्याला फक्त मिनिंगफुल विचारले. म्हणून आपण काय करणार? पहिल्यांदा टी पासून सुरुवात करूया. हे बघा, टी 5 अक्षराकडे जाण्याऐवजी अगोदर लहानापासून जाऊया. TEA शब्द तयार होतो. 2 अक्षराचा होतच नाही ना TE, पण TEA होतो. लिहा मग TEA. दुसरा शब्द बघूयात आपण. आता TEAC नाही होत, पण TEACH होतो. TEACH, टीच म्हणजे शिकवणी. तिसरा शब्द बघा TEACHE असा नाही होत, म्हणजे 5 अक्षराचा होत नाही तिथं. आता आपण सुरुवात कुठून करणार? आता ई पासून. ई शब्द तयार होतो का? ई 2 अक्षरी नाही होत. पुन्हा EAC होतो का? नाही होत.
EACH होतो का? तर नक्कीच होतो. EACH, ईच म्हणजे प्रत्येक. त्यानंतर आपण 5 अक्षरी तर EACHER होणारच नाही. आता ए पासून बघूया. AC होतो का शब्द? AC होतो का शब्द? तर नाही होत AC. पुन्हा ACH होतो का? नाही होत. आता बघा ACHE होतो. H ACHE. त्यानंतर चौथा, हा चौथा होता. त्यानंतर बघा आता 5वा शब्द तयार होतो, तो कोणता बघूया. कुठून तयार करणार आता? C पासून. CH CH नाही होत, CHE नाही होत, CHER नाही होत. पुन्हा H पासून बघूयात. H पासून. तर आता H पासून कसा? तर HE हा पण शब्द तयार होतो. HE म्हणजे तो. आणि HER 6वा HER हर हा पण शब्द तयार होतो. आता लक्षात घ्या, शब्द झाले तयार 6. तुमच्याकडे ऑप्शन आहे का? कुठंच नाही. म्हणजे आपण चुकलो नाही हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय करावं लागतं माहिती का? स्ट्रेट ऑर्डर म्हणल्यावर एखादा अक्षर गाळून सुद्धा शब्द तयार झाला तरी घ्यावा लागतो. पण कसं असलं पाहिजे? पहिल्यांदा डावीकडचं अक्षर. आता बघा ह्या ई पासून तयार होतो शब्द कोणता? तर बघा ई ए आणि आर. स्ट्रेट मध्ये बघा EAR मध्ये ड्रॉप होऊ द्या शब्द, काय अडचण नाही. EAR काय शब्द होईल? 7वा EAR. आर इयर म्हणजे कान. अजून असा कोणता शब्द तयार होतो बघा? EAR प्रमाणे EAR झाला. तसाच आणखी एक शब्द तयार होतो कोणता तरी. मग बघा H तर घेतलाय आपण, मध्ये सोडून होत असणार एक शब्द आपला राहिला, कारण 7 झाले. कोणता तरी एक शब्द तयार होत असेल. एवढे शब्द तयार होतात. तर आणखी एक शब्द आपला राहिलाय, तो कोणता? H आलाय, T आलाय, टी आलाय की. त्यानंतर हर आणि टियर एक राहिलाय. टियर बघा TEAR 8वा शब्द TEAR. टियर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? टियर म्हणजे फाडणे. कागद फाडतो की नाही आपण? हा शब्द तुम्हाला नवीन असेल तर फाडणे. असे किती शब्द तयार झाले? आता इथं एक मी बेसिक मध्ये सांगताना तुम्हाला स्ट्रेट ऑर्डर न सांगताना कसं सांगितलं की असं सलग शब्द घेतले. पण सलग घेऊन जर तुमच्याकडे पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्हाला काय करावं लागतं? एक आणि एक असू द्या, पण कसा असा नाही घ्यायचा, इकडून उलटा नाही. तर बघा स्ट्रेट ऑर्डर मध्ये म्हणल्यानंतर लक्षात घ्या, मी सांगितलं त्याप्रमाणे TEACH असं तर जाऊ द्यात, परंतु एखादा लेटर सोडून सुद्धा हा टियर कसा शब्द तयार झाला? हे बघा, पहिलं T E A आणि हा शेवट R. टियर म्हणजे फाडणी. मग या पद्धतीने आपण काय करू शकतो? शब्द अर्थपूर्ण तयार करू शकतो. आलं लक्षात? यानंतर पाहूयात तिसरा प्रश्न. काय आहे प्रश्न? Which of the following small words? Which of the following small words म्हणजे कोणते लहान शब्द from the word relate फॉर्म विचारलंय का? बघा, which of the following small words from नाही, from the word relate. फ्रॉमच आहे इथं. ओके, फ्रॉम म्हणजे पासून. द वर्ड रिलेट या शब्दापासून कोणते लहान किंवा कोणता म्हटलंय, नुसता कोणते म्हणण्यापेक्षा कोणता लहान, इथं वर्ड्स नसेल, वर्ड असेल शब्दामध्ये. वर्ड्स आहे, वर्ड्स. बरेच शब्द तयार होतात, पण कोणता शब्द तयार होत नाही? तयार होणाऱ्या शब्दापैकी कोणता शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही असं विचारलंय आपल्याला. मग बघूया आपण. रिलेट पासून आपल्याला आधीच शब्द तयार करून पण दिलेत, आपल्याला नाहीत करायचे. त्यातला फक्त अर्थपूर्ण नसलेला शब्द शोधायचा आहे आपल्याला. अर्थपूर्ण नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. तयार तर होणारे सगळे शब्द आहेत. बघा, पहिला शब्द एट होतो का नाही?
ATE झाला की नाही तयार एट. पण अर्थपूर्ण शब्द आहे तो एट म्हणजे काय खाल्ले, खाल्ला, खाल्ली, खाल्ले अर्थपूर्ण आहे. लेट, लेट म्हणजे पण अर्थपूर्ण शब्द आहे. लेट म्हणजे उशीर आहे का तयार होतो का हे बघा LAT लेट पण तयार होतो शब्द. त्यानंतर अर्थपूर्ण पण आहे ऍट होतो का तर बघा AT ऍट पण शब्द तयार होतो. ऍट म्हणजे कडे, कडे किंवा ला असं म्हणतो. हा पुढं ELAT हा मात्र याचा शब्दाला काही अर्थच नाही म्हणजे तो अर्थपूर्ण शब्द नाही म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आला लक्षात. अवघड नव्हता प्रश्न. अर्थपूर्ण नसलेला शब्द शोधायचा आपल्याला. चला यानंतर चौथा प्रश्न पाहूया. हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स कॅन बी फॉर्म्ड. हाऊ मेनी किती 2 लेटर वर्ड्स 2 अक्षरी शब्द कॅन बी फॉर्म्ड बनू शकतात युजिंग द वर्ड टेम. या टेम या अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण किती अक्षरी इथं मात्र आपल्याला सांगितलेलं आहे 2 लेटर्स. 2 लेटर म्हणजे 2 अक्षरी शब्द आपल्याला तयार करायचे. तर बघा कोणता शब्द आहे तो टेम TAME. टेम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला पाळीव अर्थ त्याचा पूर्ण शब्दाचा. पण याच्यापासून आपल्याला 2 अक्षरी शब्द तयार करायचे. तर बघा 2 अक्षरी म्हणल्यावर TA होतंय का नाही, TM होतंय का नाही, TE होतंय का नाही. आता T पासून तर झालाच नाही 2 अक्षरी. A पासून होतं का बघा AM नक्की होतंय. M म्हणजे काय रे बाळांनो पहिला शब्द AM. M म्हणजे एक सहाय्यकारी क्रियापद आहे त्याला आपण आहे म्हणतो. M म्हणजे आहे. त्यानंतर AE पण होत नाही. आता M पासून बघू ME. मी म्हणजे मला ME मी म्हणजे मला. मग किती शब्द तयार झाले. आता उलटा करायचं नाही बरं का असं EM EA ET MT असं उलटा नाही करायचं. स्ट्रेट ऑर्डर मध्ये शब्द तयार करायचा. मग किती होतात तयार 2. मग आता ऑप्शन कुठे आहे आपल्याकडं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. आलं. यानंतर पाहूयात 5वा प्रश्न. सॅम्पल क्वेश्चन मधला शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न. तर याच्यामध्ये काय सांगितलंय बा हाऊ मेनी म्हणजे किती स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स लहान अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्म्ड तयार करू शकू आपण आहे की नाही तयार होतात फ्रॉम द वर्ड शब्दापासून. कोणत्या देअर या शब्दापासून किती लहान अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. बघा आता काय मग पहिला आपण बघूया. मी सांगितलं त्या पद्धतीने चालू करायचं. अगोदर T पासून चालू करायचं. TH TE THE नाही होत का होतंय ना आर्टिकल आहे की THE द म्हणजे एक उपपद आहे. त्यानंतर दुसरा शब्द बघूयात THER नाही पुन्हा THERE तर मोठाच आहे 5 अक्षराचा. देअरचा अर्थ माहितीये का पण देअर म्हणजे तेथे बर का. आता H पासून बघूया. दुसरा बघा बरं H पासून HE ही म्हणजे तो हा पण शब्द तयार होतो. त्यानंतर H पासून HER हर म्हणजे तिचा तिची तिचे हा पण शब्द तयार होतो. त्यानंतर E आता बघा याच्यात तयार किती झाले शब्द आपले 3 पण आणखी एखादा शब्द तिथं तयार होतो तो म्हणजे बघा H पासून मग अशी आपण 4 अक्षरी शब्द तयार नाही केला होतो ना HERE हिअर. चौथा काय होतो HERE हिअर म्हणजे हा बघा देअर आहे. देअर म्हणजे तेथे आणि हिअर म्हणजे येथे. हे 2 शब्द कसे आहेत एकमेकांचे ऑपोजिट वर्ड आहेत आहे की नाही विरोधार्थी शब्द नाहीत का हिअर देअर हिअर. मग किती शब्द तयार झाले अर्थपूर्ण आपले 4. द एक उपपद आहे. ही म्हणजे तो हर म्हणजे तिचा तिची तिचे आणि हिअर म्हणजे येथे येथे. अशा प्रकारे 4 शब्द 4 ऑप्शन कुठे आहे 4 नंबरलाच आहे म्हणून उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन नंबर 4.
अशा पद्धतीनं आज आपण फक्त आणि फक्त या धड्यामधील नमुना प्रश्न पाहिलेले आहे. त्यानंतरचा भाग आपण पुढील तासात पाहूया. धन्यवाद.